प्रेक्षकांनो नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये या मतदारसंघात 11 उमेदवार आहेत. पैकी विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई बुचके, देवराम लांडे असे 5 मातबर उमेदवार आहेत. इतर अपक्ष 6 उमेदवार आहेत. एकूण 11 उमेदवार आहेत. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी 5 वर्षामध्ये जी विकासाची कामं केली ती आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे. पाण्याचा प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला. पवार साहेबांना सोडल्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांची नाराजी आहे, परंतु तालुक्यामध्ये अतुल बेनके यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. जे आहे ते वास्तव आहे. आपल्यासोबत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे आहेत. त्यांनी आळेगावचे सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यांचं काम पण चांगलं राहिलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अतुल बेनकेंचं चांगल्या प्रकारे ते कॅम्पेनिंग करतायत. विजयाची गणितं कशी असतील हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. काळे साहेब नमस्कार. नमस्कार. आपण बेनके साहेबांचे राईट हँड आहात. मागच्या वेळेला आपण खूप पुढाकार घेतला. बेनकेंनी इथं आळेपाडीला आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यात तुम्ही सक्सेस झाला. 5 वर्षामध्ये पाणी पण चांगलं पुरवलं. विजयाची गणितं कशी असतील? वाणी साहेब, तसं पाहिलं तर विजयाची गणित ही फक्त विकास कामांच्या जोरावर विजयाची गणित राहतील. आणि विकास काम करण्यात आमच्या भागात तर भरपूर अशी विकास कामं, म्हणजे माझ्या आळेगावातच जवळजवळ 20 कोटी रुपयाची विकास कामं ही अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि विकास कामांच्या जोरावर ते नक्कीच पुन्हा एकदा आमदार होतील हा आम्हाला विश्वास आहे. निवडणुकीच्या दरम्यान टीका टिप्पणी खूप होती. शरद लेंडे, अतुल बेनके किंवा बेनके परिवार एक संघ होता. पवार साहेबांच्या फाटाफुटीनंतर काही लोक तिकडे गेले, काही इकडे राहिले. 2 दिवसापासून शरद लेंडे विद्यमान आमदारांना खूप टीका करतात. कसं पाहता? शरद लेंडेंचं चूक की टीका करतात ते बरोबर नाही? आता लेंडे साहेब ते आमच्या आदरणीय आहेत. कारण बेनके मोठ्या साहेबांनंतर जी जागा होती राष्ट्रवादीत ती लेंडे साहेबांना होती. त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय बोलणं तरी आता आम्हाला वाईट बोलणंच नाही. आपण म्हणजे टीका करतायत की बाबा निष्ठेच्या गप्पा मारतायत. ते निष्ठावंत होते आहेतच. निष्ठावंत तर साहेब सगळेच आहेत ना. लेंडे साहेबच निष्ठावंत आहे असं काही नाही. आम्ही बी निष्ठावंत आहे. पण जो विकासाचा मार्ग अवलंबून अतुल बेनकेंनी पवार साहेबांपासून फारकत घेतली तो योग्यच आहे. मी आळेगावचं सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे. ते काम पाहत असताना लोकांची अपेक्षा आमच्याकडून कुठं रस्ता करणे, कुठं ड्रेनेजचं काम करणे, कुठं पाण्याचं याचं काम करणे, पिण्याच्या पाण्याचं, किंवा कुठं पाण्याच्या टाक्यांचं काम करणे, या अपेक्षा लोकांच्या आमच्याकडून होत्या. आणि साधारणतः सुरुवातीच्या ज्यावेळेस अतुल शेठ आमदार झाले 2 वर्ष ही कोविडमध्ये गेलेली. त्याच्यानंतर एक 6 महिने सत्ता राहिली. त्या 6 महिन्यात जी काम करता आली आमदार साहेबांना ती त्यांनी प्रामाणिकपणे केली. पण नंतरच्या काळात पुन्हा एकदा सत्ता गेली आणि त्याच्यानंतर बुवा आम्ही शेटक मागणी करायचो. लोक आमच्याकडे मागणी करायची का हे काम करा, ते काम करा. आम्ही आमदार साहेबांकडे मागणी करायचं. पण सत्ता नसल्यामुळे ते सुद्धा हातबल होते. नंतर ज्यावेळेस अजितदादा पवार हे सत्तेत गेले त्यावेळेस सुद्धा आमदार साहेबांनी एक 6 महिने तटस्थ अशी भूमिका घेतली. पण शेवटी सर्व विचार करून आणि ज्या आपल्या विविध गावच्या सरपंचांच्या मागण्या होत्या का आमच्या गावात विकास कामं झाली पाहिजे, आमच्या गावाला निधी मिळाला पाहिजे, त्या मागण्यांसाठी अतुल शेठ अजितदादांबरोबर गेलेले आहे असं मला वाटतं. तिकडे जाऊन तालुक्याला निधी आला, भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आला. लोक असं म्हणतात की आमदार बेनकेने निधी आणला पण तो दिसत नाही. आता तुम्ही वेळ असेल तर माझ्यावर आमच्या गावात चला. तुम्हाला कुठं कुठं काय काय निधी आलेला आहे ते सर्व आम्ही दाखवू. आम्ही इथं समाजवाईज प्रत्येक आमचं गाव तसं पाहिलं तरी 12 बलुतेदारांचं गाव आहे. प्रत्येक समाजावाईज आम्ही निधी या ठिकाणी दिलेला आहे. मग अल्पसंख्याक समाज असो, आपला मागासवर्गीय समाज असो, 12 बोलदार समाज असो, समाजावाईज प्रत्येक समाजाला या गावात निधी वाटण्याचं काम हे आमदार साहेबांच्या मार्फत झालेलं आहे. आता अतुल बेनके यांच्या विरोधामध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत. जे माजी आमदार सोनवणे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आशा बुचके, देवराम लांडे. कसा निभाव लागेल? निभाव हा विकास कामांच्या जोरावर लागेल. आणि तसं पाहिलं तर अतुल शेठची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ म्हणजे नेमकं तुम्हाला काय हवं? अनेक वेळा आपण म्हणतो पाणीदार आमदार, सुसंस्कृत आमदार. वाणी साहेब, सुसंस्कृत याचा अर्थ असा आहे
की कुणी आपल्यावर टीका केली तर त्याच्यावर टीका न कर. चारित्र्यवान आमदार, चारित्र्यवान आहेच ना, चारित्र्यवान आमदार आहे, सुसंस्कृत आमदार आहे. कारण आपण जर पाहिलं पाणीदार आमदार, पाणीदार आमदार आहेत. आमच्याकडे 5 वर्षात योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन केलं. पाणीदार आमदार म्हणजे काय? पाणीदार आमदार म्हणजे पाण्याचं जे शेतकऱ्यांना पाणी लागतं ते पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करणे. जे पिण्यासाठी पाणी लागतं, आता आमच्याकडे जी बेल्लारी प्रादेशिक योजना आहे ती योजना मोडकळीस आली होती. त्याला एक 97 कोटी रुपयाचा निधी अतुल शेट्टी टाकलेला आहे. त्या योजनेअंतर्गत आता आळे गावात म्हणा किंवा ही जी बेल्लारी प्रादेशिकवर जी गावं अवलंबून आहे त्या प्रत्येक गावात त्या योजनेअंतर्गत भरपूर मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. त्याच्यात पाण्याच्या टाक्या आहे, पाण्याच्या पाईपलाईन आहेत नवीन, सर्व गावात ते कामं चालू आहेत. चारित्र्य संपन्न आमदार असं तुम्ही म्हणता, काय म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तुमचं चारित्र्य चांगलं आणि बाकीच्यांचं वाईट काय आहे? नेमकं सुचवायचं काय? चारित्र्य संपन्न म्हणजे आता चारित्र्य संपन्न ते आहेच आहेत. तर बाकी विषयात आता मी बोलणं एवढं उचित नाही, कारण मी एवढं मोठ्या लेवलचं बी नाही. ते आपल्याला सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगला चालवलेला आहे, एक तगडं आव्हान आहे. पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा त्यांना पाठिंबा आहे, सगळे शिवसैनिक एकवटलेले आहेत. नाही ते सगळं बरोबर आहे, पण अतुल शेट हे संघटनेचे जेव्हा पुन्हा एकदा आमदार होतील याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. विजय कुराडे आणि तुम्ही अतिशय जीवानं, एकीनं, ऐक्याने अतुल बेनके यांना आमदार केलं. यावेळेला विजय कुराडे तुमच्या सोबत नाही. विजय कुराडे जरी सोबत नसले तरी मला वाटते का निवडणूक अजून मतदान लांब आहे, मतदानापर्यंत ते योग्य निर्णय घेतील. कारण आमदार साहेबांची त्यांची एकदम घनिष्ठ मैत्री आहे. आमदार साहेब सुद्धा त्याच्या सुखदुःखाच्या काळात त्यांच्याबरोबर होते. आमदार साहेबांच्या सुद्धा अडचणीच्या काळात विजय कुराडे ठामपणे आमदार साहेबांबरोबर आले. आणि माझं मन असं म्हणतंय का विजय कुराडे हे आमदार साहेबांबरोबर पुन्हा एकदा राहतील अशी तुमची खात्री? अशी माझी खात्री. आपल्यासोबत होते हे प्रीतम काळे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते उपसभापती आहेत. आळ्याचे ते विद्यमान सदस्य आहेत, माजी सरपंच आहेत. आमदार अतुल बेनके यांच्या कामाच्या जोरावर या तालुक्यामध्ये आमदार अतुल बेनके पुन्हा निवडून येतील. एक कर्तव्यदक्ष आमदार, पाणीदार आमदार, सुसंस्कृत आमदार आणि चारित्र्यवान आमदार अशा प्रकारचा दावा केला जातोय. वारंवार चारित्र्यवान आमदार म्हटलं जातं, म्हणजे याचा अर्थ बाहेर काही वेगळं आहे का, अशा प्रकारची चर्चा किंवा एखादं प्रश्नचिन्ह उभं होणं साहजिक आहे. मतदारांनो, योग्य माणसाच्या पाठीशी उभे राहा. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय, चांगला आहे, कामाचा आहे, त्याला साथ द्या. कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नका. हेच तुम्हाला विघ्न टाइमचं तुम्हाला आव्हान आहे. काळेसाहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, अभ्यास सत्याचा. धन्यवाद.